नमस्कार, राम राम, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। आज आपण बनवून खाणार आहोत माझ्या हाताने बनवलेले डोसे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कसं मी डोसा बनवतोय आपण बघूया। मला जमतोय की नाही ते पण बघूया। तर मित्रांनो, मी आणलेलं आहे डोश्याचं पीठ रेडीमेड। कसे हा आहे काळा काळा तवा। सगळ्यांनी आता माझे डोसे बघा 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 बघा। सगळं काही रेडी आहे, आता फक्त डोश्याला तव्यावर झोपवायचा आहे मस्त पैकी। मग तो असा भाजून निघणार, मस्त पैकी स्वाद घ्यायचा। हा पण पचका झाला तर मग काय, कच्चा डोसा खायचा। मस्त पैकी झालाय डोसा राव, अपेक्षेपेक्षा जास्त। क्रिस्पी क्रंची, डोसा है डोसा, डोसा है डोसा, थोड़ा सा कच्चा थोड़ा सा पक्का। भारी झालंय, तसा भारी आलाय, कच्चा पक्का नाहीये, छान आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे। मला डोसा लय आवडतो, सतत मी करत असतो। आता व्लॉगच्या नादात थोडा गॅस मोठा झालाय जरा थोडं, त्यामुळे आता हा जो डोसा झालाय ना, हा एक नंबर आहे दिसायला, एक नंबर। तुम्हाला दाखवतो जातो, थांबा। कसा आहे आपला डोसा? सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय आहे ग? तुझं नाव काय आहे ग? डोसा म्हणतो, डोसा 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 डोसा। अशा पद्धतीने डोसा अप्रतिम झालेला आहे। चवीसाठी दिसण्यावर जाऊ नका। आजचा ब्लॉग इथेच संपला।